कवळ्या फणसाचे आपण छोटे छोटे तुकडे करून ते बॉईल करून घेतलेले आहेत. आता त्याला आपण कुस्करून घेऊ. कुस्करून झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ घालून एकजीव करून घेऊ. पॅन मध्ये तेल घेऊ. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा घालून चांगलं परतवून घेऊ. कांदा खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये मिरच्या घालू. बॉईल केलेले मटर घातला तरी चालेल किंवा कच्चे घातला तरी चालेल. ते कवळे असल्यामुळे लवकर शिजतात. आता यानंतर आपण फणसाची भाजी घालायची आहे. आता सर्व भाजी आपण चांगली परतवून घेऊ. त्यानंतर कोथिंबीर घालून पाणी थोडे शिंपडूया, जेणेकरून भाजी चांगली शिजेल. आता हिला एकजीव चांगला परतून घेऊ. आता आपली भाजी तयार आहे.